नमस्कार मित्रांनो, आपण ह्या वर्षी पुन्हा एकदा चाललेलो आहेत भीमाशंकरला. बाप्पाचे आशीर्वाद घेऊन प्रवासाला सुरुवात करूयात. तर आजचे आपले हे पहिले सहप्रवासी आहेत शिंदे मामांच्या प्रभावाने प्रभावित झालेले अनिकेत पोफळे. चाकणच्या ट्रॅफिकमधून प्रवास करत आम्ही पोहोचलो आकाश मिसळ हाऊसला. अत्यंत प्रशस्त, सुंदर आणि स्वादिष्ट असा आकाश मिसळ हाऊस. आणि हा आहे आमचा बारामतीचा मित्र प्रतीक काळे. तसा खूप सज्जन, पण रोज घरातून ऑफिसला निघताना पॉश लागू नये एवढीच मनोमनी इच्छा बाळगणार आमचा प्रतीक. आणि हा आहे प्रथमेश खेडगीकर, समस्त जेनझी परिवाराचे उदयोन्मुख नेतृत्व. सुंदरशा डिश आलेल्या दाखवताना मी हे आमचे शिंदे मामा शिंदेबाई. आणि हे आहेत मुरली अण्णांचे कट्टर कार्यकर्ते आणि समस्त पुण्यातल्या पीठांवर अधिराज्य गाजवणारे सिद्धार्थ बोंबले. ऑफिसमध्ये 18 तास खुर्ची गरम करून ट्रकच्या बिजागऱ्यांचे पेटंट मिळवणारे सुहास महालिंगे. आणि हा आमचा मित्र, समस्त पुरुष वर्गाचे नेतृत्व करणारे अक्षय बलवंशी. आणि हे आहेत अभिषेक शेठे उर्फ शेठजी, ज्यांनी आत्ताच आमच्या संस्थेतून दुसऱ्या संस्थेत प्रवेश केलाय, तरीही तिसऱ्या संस्थेत उडी मारण्यासाठी सज्ज असलेले. देवाने आपल्याला वर्षात 3दा दर्शनासाठी बोलावलंय, यापेक्षा मोठा आनंद तो कोणता, असं म्हणत आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवासाचा निखळ आनंद घेताना या 2 चिमुरड्या आम्हाला वाटेत दिसल्या. ELTP ओ ELTP अभी ELTP उठा ELTP गेले कोमत आता. ELTP पाटेचे उठून पाटेच निघून आलेत. 5 वाजता उठलेलो सकाळी, 2 रात्री झोपलो. अच्छा, त्याच्यामुळेच. प्रतीक मुळे उशीर झालाय आम्हाला. दाखवतो मी फोन केला 5 वाजून 4 मिनिटांनी कॉल केलेला आहे. 5 वाजून 4 मिनिटांनी. अत्यंत सुंदर असा घाट, वळणाचा अत्यंत सुंदर असा रोड लागलेला आहे. सिमेंटचा रोड, एका बाजूला डोंगर. प्रतीक निसर्ग पाहून हरकून गेलेला आहे. प्रतीक हरकून गेलेला आहे. हाच तो प्रतीक जो निसर्ग पाहून हरकून गेलेला आहे. भीमाशंकरची ओढ लागलेला प्रतीक. भीमाशंकरला येण्यामागचं एक कारण होतं माहितीये का माझं? गाडीवर यायचं. नाही, गाडीवर ते जाऊ द्या. मी 3 वर्ष कॉलेजला इथेच होतो. हा, पण कधी आला नाही, कधी येणं जमलं झालं नाही. बापरे. तर नंतर ज्यावेळेस कॉलेज संपल्यानंतर वाटायला लागलं की यार त्यावेळेस गेलो असतो तर झालं. शेवटी तुला देवाने बोलवलंच. चांगलं आहे. तो स्ट्रीट लाईट बघतोय का? आणि त्रिशूल लावलं जोडीने येतो म्हणून. पुढच्या वेळेस जोडीने बाईक राईड मस्त आहे. बाईक राईड मस्त होईल. मस्त होईल ना. देवाने आता तुला बोलवलंय. कॉलेजला असताना देव म्हणला असं लय घाई होती, थोडं थांब, आरामात ये. काय ट्रॅफिक लाईन बघ केवढी मोठी. रविवारी दर्शनाला येण्याचा तोटा आम्हाला पुन्हा एकदा जाणवला. मित्रांनो, नेहमीप्रमाणे भीमाशंकरला येताना रविवारी कधीच येऊ नका. रविवारी येण्याचे फायदे बघा. रविवारी येण्याचे फायदे. मॅनेजरला चुकून आलेल्याचे तोटे थे. आणि हे स्पॉन्सर आहेत बघा आमचे. मग सुहास काय नाही, मजा येते. आम्ही चाललोय शपथविधीला. माहित नाही कुठला मुख्यमंत्री मीच आहे असं माझं मत आहे. बघूयात. इकडे आहेत शिंदे मामा, इकडे आहेत मागे आहेत आपले अण्णा. बोलले अण्णा. निसर्गाचा मस्त आनंद लुटत आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो. हे बघा 2 कोकरू आलेले आहेत. रेड रकून
मित्रांनो कोकरू दिसलेला आहे आम्हाला. S24 वाला माणूस आहे आमच्याकडे, ज्यांचं ऑलरेडी तिकीट निघालेलं आहे पण स्टॅम्पिंग बाकी आहे. जय महाकाल. सबको लगाइए. पूरा लगाओ, आधा कुछ नहीं चलेगा उसको. शादी होनी है. हाथ पीले होने चाहिए. यांचं काय कुंकात गुंड कुंकात गुंड पुढचं लग्न ह्याच बावी नवर देऊ. देवाला साकडं घालायला चाललंय. येतय ते येतय. भाऊनी लग्न होण्यासाठी किती किती प्रयत्न चाललेत बघा. श्वास तुझा काय कशासाठी लग्न होणार आहे, टेन्शन घेऊ नको. भीमाशंकरचं मॅनेजमेंट खरं तर आमच्या दादांकडेच द्यायला पाहिजे असं मला वाटतं. केली पाहिजे. मंदिरातली अस्वच्छता पाहून मन खूप विचलित होतं. इतरत्र ठेवलेला कचरा आणि अस्ताव्यस्त असलेल्या गोष्टी पाहून फार वाईट वाटतं. मंदिराचं मॅनेजमेंट अतिशय ढिसाळ आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. कुठेही कशाही पद्धतीने लावलेला पत्रा, कशाही पद्धतीने लावलेलं कापड मंदिराच्या पवित्र स्थानाला अजिबात शोभत नाही. मंदिराच्या तटबंदीला झालेली पडझड याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं दिसतंय. मंदिराच्या सुरेख नक्षीकामांना कुठेतरी गालबोट लागताना दिसतंय. बाकी मॅनेजमेंटला माझी एक विनंती राहील की स्वच्छता आणि दर्शन रांगेकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. मनसोक्त झालेलं दर्शन आणि मावळतीचा सूर्य या दोघांचा विलोभनीय संगम झाला होता. समाधानाची हीच काय ती व्याख्या असावी. जय भोलेनाथ, हर हर महादेव. तासनतास माणसं रांगेत उभं राहतात, त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे. आता निघालेलो आहोत आम्ही परतीच्या दिशेने. सध्या तरी दोघंच आहेत, बाकीचे 4-5 जण पुढे गेलेले आहेत. अप्रतिम. इथे कुठे बिबट्या दिसतोय का रे? भीमाशंकरचं हे घनदाट जंगल. वाव, बाजूला सरकार रे. सहा तास दर्शन रांगेत थांबावं लागेल याची जाणीव मला होती, मात्र आमच्या मित्रांना नव्हती. हाउ इज युअर डे अक्षय? वाह, क्या सीन है, मजा आता.
दिवसाचा शेवट आम्ही गोड जिलेबी आणि रबडीने करून घरच्या दिशेने निघालो. तर मित्रांनो, आपला हा नवीन व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बल्लू तुम्हारे जेल से फरार. आतो